नमस्कार मित्रांनो, आपण नक्कीच ऐकलं असेल रोटी कपडा मकान हे एका माणसासाठी हे तीन जगण्याकरिता अतिशय महत्वाची गोष्ट असतात. परंतु हा जो मकान आहे तो आपला स्वतःचा विकत घेतलेला मकान असायला पाहिजे का? एका रिपोर्टच्या अनुसार वर्ष 2022 मध्ये जेव्हा रेट्स एवढे कंटिन्युअसली वाढत जात होते ते असूनही जो रेसिडेन्शियल सेल्सचा रेशो आहे, जे फिगर्स आहेत ते गेल्या 9 वर्षात एवढे हाय कधी झालेले नव्हते जितके 2022 मध्ये झाले. प्रत्येक माणसाचे जे नीड्स असतात किंवा सर्कमस्टन्सेस असतात ते वेगवेगळे असतात. म्हणूनच आपल्यासाठी काय करणे हे योग्य असेल हे आपल्याला स्वतःचे नीड्स आणि सर्कमस्टन्सेसला लक्षात ठेवून त्यानंतर मग आपल्याला डिसिजन घ्यायला पाहिजे. तुम्ही जर का कुठल्याही रिअल इस्टेट एजंट कडे जर गेला तर तो तुम्हाला स्वतःहून सजेस्ट करणार की सर कशाला तुम्ही रेंटवर घर बघताय, एवढी इन्कम आहे तुमची, एवढी चांगली फॅमिली आहे, आता तुम्ही सेटल झाला तिथं, तुमचे जॉब इथंच आहे, तुम्ही स्वतःचे घर बाय करून टाका ना. परंतु मात्र लक्षात घ्या, घर विकत घेणे हे अतिशय महत्वाचे फायनान्शियल डिसिजन आहे आणि याकरिता मला खूप फायनान्शियल प्लॅनिंगची गरज असेल. मला स्वतःचे शॉर्ट टर्म फायनान्शियल गोल्स बघावे लागतील, मला स्वतःचे लॉंग टर्म फायनान्शियल गोल्स बघावे लागतील, मला आपली स्वतःची लाईफस्टाईल सुद्धा बघायची आहे. माझ्यावरती काही फायनान्शियल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत का, ऑब्लिगेशन्स आहेत का, ते सुद्धा मला लक्षात ठेवायला पाहिजे. आणि तेवढंच नाही तर मला कोणीतरी काही प्रोज आणि कॉन्स सांगावे की व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स ऑफ रेंटिंग अ हाऊस वर्सेस बाईंग अ हाऊस. आणि या सगळ्या गोष्टींवर विचार विवश केल्यानंतरच आपण हे डिसिजन घेऊ शकतो वेदर आय विल और आय शुड रेंट अ हाऊस और बाय अ हाऊस. परंतु मित्रांनो, अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डिस्कशन करणार आहोत व्हॉट आर द प्रोज अँड कॉन्स ऑफ रेंटिंग अ हाऊस वर्सेस बाईंग अ हाऊस. मित्रांनो, आज आपण बघूया की ते कुठले हे फॅक्टर्स आहेत जे आपल्या डिसिजन मेकिंगला अफेक्ट करू शकतात आणि त्यांना कन्सिडर केल्यानंतर आपण चूज करूया विच ऑप्शन वी शुड गो फॉर, बाईंग और रेंटिंग. तर मित्रांनो, या व्हिडिओला नक्कीच आपल्याकडे सेव्ह करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या त्या मित्रांना पण पाठवा जे लोक आयदर फ्लॅट किंवा घर रेंट करत असतील किंवा स्वतःचा फ्लॅट परचेस करण्याचा विचार करत असतील. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आम्ही तुमच्यासाठी प्रत्येक आठवड्यात काही इम्पॉर्टंट व्हिडिओज घेऊन ऑन पर्सनल फायनान्सेस, म्युच्युअल फंड, ट्रेडिंग एक्सेट्रा तुमच्या समक्ष येतो. हे व्हिडिओज तुमच्या फायनान्शियल नॉलेजला एक नेक्स्ट लेवलला घेऊन जाऊ शकतात. तर मित्रांनो, आम्हाला सपोर्ट करा आणि व्हिडिओजला लाईक पण करा. चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. जर का तुम्ही पण आपलं स्वतःचं घर विकत घेण्याचा प्लॅन करत असाल तर सर्वप्रथम मला तुम्ही एक प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न खूप सोपा आहे. तुम्ही आपला स्वतःचा घर विकत घेण्याचा प्लॅन आणि डिसिजन केला असेल, मला त्या डिसिजन मागचा जो कारण आहे तो काय आहे तो जरा. माझे सर्व मित्र घर विकत घेत आहेत आणि हाच कारण आहे की मी पण आपलं स्वतःचं घर विकत घेणार आहे. आता बस, माझे जे आई वडील होते ना, त्यांचा ना एक ड्रीम होता की माझा आपला स्वतःचं घर असावं आणि हेच कारण आहे की मी आज स्वतःचं घर घेण्याचा निर्णय घेतलाय. मला आहे ना एक फायनान्शियल सिक्युरिटी हवी आहे आणि म्हणून मी स्वतःचं घर घेतोय. ऐक ना, मला एक स्टेबल आणि प्रेडिक्टेबल लिव्हिंग स्पेस हवाय आणि म्हणूनच मी आपलं स्वतःचं घर बघतोय. मला आहे की नाही एक सेन्स ऑफ कम्युनिटी हवाय आणि हे कधी शक्य आहे जेव्हा एखाद्या कुठल्या नेबरहुड मध्ये जेव्हा मी आपलं स्वतःचं घर घेणार तेव्हा मला ते सेन्स ऑफ कम्युनिटी येईल आणि याकरिता मी आपले स्वतःचं घर बघतोय. मला आपला स्वतःचं घर घ्यायचं आहे कारण त्या घरात मी आपल्या मनानुसार चेंजेस आणि इम्प्रूव्हमेंट करू शकणार आणि याकरिता मी आपलं स्वतःचं घर बघतोय. किंवा मला आहे ना एक सेन्स ऑफ आयडेंटिटी आणि सेन्स ऑफ बिलॉंगिंग हवी आहे आणि याकरिता मी आपलं स्वतःचं घर बघतोय. घर घेण्याबाबतचा माझा इंटेन्शन असा आहे की मला आपले जे पैसे आहेत ते निवेश करायचे आहेत आणि ओव्हर लॉंग टर्म मला एक इक्विटी बिल्ड करायची आहे आणि म्हणूनच मी होम मध्ये इन्व्हेस्ट करतोय. मित्रांनो, जर का तुमचाही जो कारण आहे तो यापैकी एक किंवा असंच कुठलं दुसरं तुमचं कारण असेल तर लक्षात घ्या, तुमचा हा डिसिजन घेण्यामागचे जे फॅक्टर्स आहेत ते इमोशनल आणि सोशल रिझन्समुळे तुम्ही हे डिसिजन घेत आहात. लक्षात घ्या, हा अप्रोच चुकीचा आहे आणि हा अप्रोच धोकादायक पण आहे. मित्रांनो, फायनान्शियल फॅक्टर्सला कन्सिडर करणे हे अतिशय गरजेचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला डिसिजन घ्यायला पाहिजे वेदर वी शुड बाय अ हाऊस और वी शुड रेंट आउट. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ते फायनान्शियल फॅक्टर्सवर डिटेल डिस्कशन करूया. पण त्यापूर्वी घर विकत घेण्यासाठी आपल्याकडे कुठले ते दोन ऑप्शन्स असतात ते जरा बघून घेऊया. आयदर आपण होम लोन घेऊन घर विकत घेऊ शकतो किंवा आपण आपल्या बँकेतनं डायरेक्ट पूर्ण पेमेंट करून सुद्धा घर विकत घेऊ शकतो. याच्यातला जो पहिला ऑप्शन आहे त्याच्यात आपण कुठल्याही बँक किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं
होम लोन घेऊ शकतो आणि या होम लोन अकाउंटमधनं पेमेंट करून आपण घर विकत घेऊ शकतो. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की होम लोन आपल्याला भेटावं त्याकरिता आपल्याला बरेच रिक्वायरमेंट्स फुलफिल करावे लागतील. फॉर एक्झाम्पल, आपला क्रेडिट स्कोर चांगला असायला पाहिजे, आपल्याकडे एक स्टेबल सोर्स ऑफ इन्कम पाहिजे आणि अशा बरेच रिक्वायरमेंट्स फुलफिल केल्यानंतरच आपण एलिजिबल होऊ फॉर अ होम लोन फ्रॉम एनी बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. या रिक्वायरमेंट्सला फुलफिल केल्यावर आपल्याला अप्रुव्हल भेटतं फॉर होम लोन. यानंतर आपण आपल्या स्वतःच्या खिशातनं डाऊन पेमेंट भरतो आणि उरलेली जी रोख आहे ती आपण लोन मधनं पे करतो. या लोन अमाऊंटला आपल्याला इन्स्टॉलमेंटमध्ये रिपे पण करावं लागतं आणि इन्स्टॉलमेंट म्हणजे EMI, ज्याला आपण इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट म्हणतो. आता हे जे इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट्स असतात याच्यात 2 कंपोनेंट असतात. एक म्हणजे प्रिन्सिपल, अमाऊंट ऑफ लोन दॅट वी हॅव टेकन, आणि दुसरा म्हणजे इंटरेस्ट, दॅट इज द कॉस्ट ऑफ बॉरोइंग द लोन. जेव्हा आपण EMI पे करतो टू द बँक और फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, त्याच्यात आपण फक्त प्रिन्सिपल रिपे करत नाही आहोत, आपण त्यावरती इंटरेस्ट सुद्धा रिपे करत आहोत. आपण जो डाऊन पेमेंट करतो तो एक टिपिकली काही एक फिक्स पर्सेंटेज असतं टोटल परचेस व्हॅल्यूचा आणि तो पर्सेंटेज आपण आपल्या स्वतःच्या खिशातनं पे करतो. हे लेंडरसाठी एक कोलॅटरल किंवा एक सिक्युरिटी सारखं पण काम करतो आणि याचा अर्थ असा आहे की आम्ही 100% लोन घेऊन हाऊस परचेस करत नाही. आम्ही स्वतःहून काही एक फिक्स पर्सेंटेज आम्ही निवेश करत आहोत आणि उरलेली जी अमाऊंट आहे, रोख आहे, ती आम्ही बँकेकडनं लोन घेऊन पे करत आहोत. तर ही जी अमाऊंट असेल ही डिपेंड करणार आहे की तुम्ही कुठल्या प्रकारचा लोन घेतला आहे आणि तुमचे काय लेंडर्सची काय रिक्वायरमेंट्स होते त्यावरती डिपेंडंट असतं की किती पर्सेंटेज डाऊन पेमेंट करावा लागेल. याशिवाय दुसरा जो पर्याय आपल्याकडे आहे तो आहे आपल्या खिशातनं 100% अमाऊंट पे करून मग घर परचेस करणे. परंतु हे शक्य आहे जर का तुमच्याकडे इनफ सेव्हिंग असेल तर, आणि जर का तुमच्याकडे इनफ सेव्हिंग आहे आणि तुम्हाला होम लोनच्या लफडेत फसायचंच नाहीये तर मग तुम्ही हा ऑप्शन सुद्धा घेऊ शकता. परंतु या विषयावर एक मात्र गोष्ट लक्षात ठेवा, घर परचेस करताना अख्खा पेमेंट बँकेतनं देणे हे एक अतिशय क्रुशियल कमिटमेंट आहे, फायनान्शियल कमिटमेंट आहे. आणि जर का तुम्ही ही कमिटमेंट करण्याकरिता रेडी जरी असाल तर तुमच्याकडे सफिशियंट आणि इनफ कॅश असायला पाहिजे किंवा बँकेत सफिशियंट इनफ पैसे असायला पाहिजे टू मेक दिस पेमेंट. आणि त्यानंतर जे अदर एक्सपेंडिचर्स लागतात, घर विकत घेण्यानंतर सुद्धा आपल्याला काही पेमेंट लागतात, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे असायला पाहिजे. चला मित्रांनो, आता एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून घेऊया की हे डाऊन पेमेंट काय असतं आणि EMI कशी कॅल्क्युलेट करायची. मित्रांनो, समजा तुम्हाला एक घर विकत घ्यायचं असेल ज्याची किंमत आहे 30 लाख रुपये आणि तुम्ही ते आउटराईट बायआउट करू शकत नाहीये कारण तुमच्याकडे 30 लाखची सेव्हिंग नाहीये. म्हणून यासाठी आता तुम्हाला लोन अप्लाय करावा लागेल. आता तुम्ही बँकेकडे गेले, बँक तुमची एलिजिबिलिटी रिक्वायरमेंटच्या अनुसार तुम्हाला लोन ग्रांट करणार. समजा बँकेने तुम्हाला सांगितलंय की 25% तुम्हाला आपल्या पॉकेटमधनं डाऊन पेमेंट करावा लागेल आणि उरलेले 75% ते बँक लोन देणार. याचा अर्थ असा आहे की 30 लाखाचा जो घर असणार आहे त्याच्यात 7.5 लाख आपल्याला पे करावे लागतील आपल्या खिशातनं आणि उरलेले जे 22.5 लाख आहेत ते बँक देणार आहे त्यांच्याकडनं. परंतु यासाठी बँकने तुम्हाला 10% इंटरेस्ट रेट सांगितले. म्हणजे बँकने म्हटलंय की तुम्हाला 10% इंटरेस्ट रेट द्यावा लागेल आणि हा लोन 20 वर्षासाठी तुम्ही घेतलाय. जर का आता तुम्ही लोन EMI कॅल्क्युलेटरचा वापर केला तर तुम्हाला या लोनवर EMI जो तुमचा येणार आहे तो असणार आहे 21,713 रुपीज. जर का तुम्हालाही तुमच्या होम लोनचे EMI कॅल्क्युलेट करायचे असतील तर तुम्ही ग्रोचा EMI कॅल्क्युलेटरचा वापर करून इझिली कुठल्याही होम लोनच्या EMI तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. चला मित्रांनो, आता पुढे जाऊन बघूया की असे ते काय फॅक्टर्स आहेत जे आपल्याला आपल्या डोक्यात असायला पाहिजे बिफोर डिसाइडिंग वेदर टू बाय ऑर रेंट. सर्वप्रथम तुम्ही हे सांगा की या एका सिटीमध्ये तुम्ही किती वर्ष राहण्याचा प्लॅन करत आहात. जर का तुम्ही आपला स्वतःचं घर घेण्याचा प्लॅन करत असाल तर एक्सपर्ट्स म्हणतात की जर का तुम्ही कुठल्या एक पर्टिक्युलर सिटीमध्ये 10 ते 15 वर्ष मिनिमम कायमचे राहणार असाल तेव्हा तुम्ही त्या सिटीमध्ये घर विकत घेऊ शकता. कारण एकदा तुम्ही घर विकत घेतला तर त्यानंतर तुमची जी फ्लेक्झिबिलिटी आहे टू मूव्ह अराउंड इन इंडिया किंवा कुठल्याही दुसऱ्या लोकेशनला जायची जी फ्लेक्झिबिलिटी आहे ती खूप कमी होते. आणि म्हणूनच जर का तुम्ही कुठल्या सिटीमध्ये शॉर्ट टर्म बेसिसवर शिफ्ट झाले असाल तर त्या सिटीमध्ये 6 महिन्यासाठी किंवा 1 वर्ष 2 वर्षासाठी स्वतःचं घर घेणे हे तेवढे लॉजिकल ऑप्शन नसतं. आणि अजून एक गोष्ट लक्षात घ्या, जर का तुमचं अनसर्टन असेल आणि तुम्हालाच जर क्लॅरिटी नसेल की तुम्ही एका पर्टिक्युलर लोकेशनला किती दिवस राहणार आहात तर अशा परिस्थितीत
रेंटिंग इज अ मच लॉजिकल ऑप्शन. यांनी तुमची फ्लेक्झिबिलिटी पण मेंटेन राहते आणि तुमच्याकडे तुमचे कॅश किंवा जे काही तुमचे फंड्स आणि रिसोर्सेस आहेत ते पण तुमच्याकडे अवेलेबल असतात फॉर इन्व्हेस्टमेंट. आणि अजून एक अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल हाऊसमध्ये तर अजिबात शॉर्ट टर्मच्या हिशोबाने करू नका. कारण शॉर्ट टर्म मध्ये जर का तुम्ही हाऊसमध्ये निवेश करत असाल तर या इन्व्हेस्टमेंट मधनं बाहेर पडणे तुमच्यासाठी अतिशय डिफिकल्ट होऊ शकतात. कारण तुम्हाला जे डिझायर्ड रिझल्ट हवंय पॉसिबल आहे की तुम्हाला ते रिटर्न्स भेटणार नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये अडकून बसणार. यानंतर दुसरा जो फॅक्टर आहे तो आहे कमिटमेंट वर्सेस फ्रीडम. जर का तुम्ही आपला स्वतःचा म्हणजे घर घेत नसाल आणि रेंट जर करत असाल तर तुम्हाला एक फ्रीडम असतं की तुम्ही कुठल्याही लोकेशनवर कधीही शिफ्ट होऊ शकता. आणि म्हणूनच शक्य आहे की असं होऊ शकतं की तुम्हाला तुमची लीज एक्सपायर झाली म्हणून तुम्हाला मूव्ह करावं लागतंय किंवा तुम्हाला एक कुठल्या बेटर लोकेशनमध्ये एक चांगलं घर भेटलं म्हणून तुम्ही शिफ्ट होतायत किंवा तुमचा जो लँड ओनर किंवा जो फ्लॅट ओनर असेल तो आता आपली प्रॉपर्टी सेल करत असेल म्हणून तुम्हाला मूव्ह आउट व्हावं लागतंय. हे पण पॉसिबल आहेत. तेवढंच नाही तर वर्षानुवर्ष रेंट वाढत जातो आणि जर का करस्पॉन्डिंगली तुमची इन्कम किंवा सॅलरी वाढत जात नसेल तर अशा परिस्थितीत तो रेंटेड हाऊस मेंटेन करणे आणि त्याच्यातच राहणे हे तुमच्यासाठी डिफिकल्ट होऊ शकतं आणि म्हणून तुम्हाला मूव्ह आउट करणं गरजेचं होऊन जाईल. अशी पण परिस्थिती येऊ शकते. अशा परिस्थितीत आपलं स्वतःचं घर परवडतं. कारण म्हणजे तुमचं रेंट इन्क्रीज होत राहील परंतु आपला ईएमआय चेंज होत नाही आणि म्हणूनच व्हेन यू परचेस युअर ओन होम इट इज मच सेफर ॲज कम्पेअर्ड टू रेंटिंग अ प्लेस. परंतु या विषयामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की होम लोन्स दोन प्रकारचे असू शकतात, फिक्स्ड रेट आणि फ्लोटिंग रेट. जर का तुम्ही फिक्स्ड रेट होम लोन घेतला असेल तर त्याच्यात तुमचा जो इंटरेस्ट रेट आहे तो फिक्स असणार आहे थ्रू आउट द टेनर ऑफ द लोन आणि तो अजिबात चेंज होणार नाही. परंतु जर का तुमचा होम लोन फ्लोटिंग इंटरेस्टवर असेल तर जसे जसे मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट वाढत गेले तसं तुमचं पण होम लोनचा इंटरेस्ट वाढत जाईल आणि जर का ते फॉल झाले तर तुमचा इंटरेस्ट इथं पण फॉल होईल. परंतु अशा परिस्थितीत आपली जी इंटरेस्ट कॉस्ट आहे ती चेंज होऊ शकते, इन्क्रीज होऊ शकते. ईएमआय पेमेंट करणे गरजेचे असतात आणि रेग्युलर पेमेंट करणे गरजेचे असतात. म्हणून तुमची जे फायनान्शियल फ्रीडम आहे ते सुद्धा थोडेफार कॉम्प्रोमाइज होतील आणि तुम्हाला रेंटिंग सारखा फ्लेक्झिबिलिटी भेटणार नाही की तुम्ही कुठेही जावा आणि कधीही घर चेंज करा. कारण तुम्ही आता स्वतःचं एक घर घेतलं म्हणजे तुम्ही यू हॅव टू स्टिक टू दॅट पर्टिक्युलर प्लेस. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आपलं स्वतःचं घर विकत घेणे हे अतिशय क्रिटिकल गोल आहे. परंतु या गोलला फुलफिल करण्याच्या प्रोसिजरमध्ये आपले दुसरे जे फायनान्शियल गोल्स असतात ते मागे नको जायला. फॉर एक्झाम्पल चाइल्ड एज्युकेशन, यासाठी आपल्याला काही ना काही फायनान्शियल गोल सेट करावे लागतील. तर त्याला कॉम्प्रोमाइज करून जर का तुम्ही होम लोन घेऊन होम घेत असाल तर ते चॉईस रिस्कियर होऊ शकते. आपल्याला हे सुद्धा कन्सिडर करावं लागेल की हे जे डाऊन पेमेंट आहे किंवा ईएमआय पेमेंट आहे याचा इम्पॅक्ट आपल्या दुसऱ्या गोल्सवर कसा होत आहे. आणि तेवढंच नाही तर आपल्याला काही अनफोर्सिन अनसर्टनिटीसाठी पण तयार असायला पाहिजे आणि कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा जो आपला मंथली एक्सपेन्स आहे तेवढा तरी आपल्याकडे बॅलन्स असायला पाहिजे. कारण काय इमर्जन्सी कधी येणार आणि कशी येणार हे आपल्याला अजिबात सांगता येणार नाही. आणि तेवढंच नाही तर तुम्ही जर का काही दुसऱ्या फायनान्शियल गोल्स आणि ऑब्जेक्टिव्ह साठी जर का काही फंड्स वेगळे तुम्ही काढून ठेवले असेल त्या पैशांचा वापर करून डाऊन पेमेंट करणे सुद्धा रिकमेंडेड नाहीये. दॅट इज ऑल्सो पुअर फायनान्शियल प्लॅनिंग. आणि आता मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न, कॅन यू अफोर्ड द ईएमआय. मित्रांनो हे आहेत फायनान्शियल फॅक्टर ज्या संदर्भात आपण आधी बोललो होतो. काही लोक म्हणतात की मी रेंट देऊन आपले पैसे का वाया घालायचे जेव्हा मी ईएमआय पे करून ते असेट सुद्धा ओन करू शकतो. बरोबर आहे. परंतु चला मित्रांनो या स्टेटमेंटला जरा डिटेलमध्ये बघून समजून घेऊया. चला मित्रांनो आपण आपल्या पूर्वीच्या एक्झाम्पलला कंटिन्यू करूया. आपण 30 लाखाचा घर घेण्याचा प्लॅन केलेला, बरोबर. 30 लाख रुपीजचा तो फ्लॅटचा किंमत होती ती. या 30 लाखचा फ्लॅटला रजिस्टर करण्यासाठी आपल्याला 5% रजिस्ट्रेशन चार्जेस पे करावे लागतील म्हणजे 1,50,000 आणि बँकेने आपल्याला 25% डाऊन पेमेंट करायला पण सुद्धा सांगितलंय विच इज 7,50,000. म्हणजे आपल्या खिशातनं अपफ्रंट तुम्ही बघू शकता 9 लाख रुपीज जाणार आहेत. 1,50,000 फॉर रजिस्ट्रेशन अँड 7,50,000 फॉर डाऊन पेमेंट. आता उरलेले 22,50,000 जे आहेत ते बँक लोन डिस्बर्स करणार. आपण हा जो लोन घेतलेला आहे
हा घेतलेला आहे आपण 10% इंटरेस्ट रेटनी फॉर 20 इयर्स. जर का तुम्ही ईएमआय कॅल्क्युलेटरचा वापर केला तर तुम्हाला ईएमआय येईल 21,713. पण लेट्स अज्युम की तुम्ही 20% टॅक्स ब्रॅकेटमध्ये आहात, तर इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट जे तुम्ही म्हणजे इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट जे तुम्ही पे करणार इट्स गोइंग टू बी 8%. ज्याचा अर्थ असा आहे की आपण जे इफेक्टिव्ह ईएमआय पे करतोय पर मंथ आफ्टर टॅक्स ऍडजस्टमेंट इज 18,820 रुपीज पर मंथ. म्हणजे आपण ओव्हर द पिरियड ऑफ 20 इयर्स आपण 22,66,776 रुपीजचा इंटरेस्ट पे करणार आहोत. मित्रांनो, आता आपण घर घेतलंय आता स्वतःचा, पण त्या घराला आपल्याला मेंटेन सुद्धा करावं लागेल. 20 वर्ष आहेत. समजा 0.5% आपल्याला मेंटेनन्स एक्सपेन्स लागत आहेत ॲन्युअली. नॉर्मली आपण 0.5% एक्सपेन्सेस घेतो. तर आपण मेंटेनन्समध्ये पर मंथ 1,250 रुपीज स्पेंड करूया आणि ॲव्हरेज इयरली या मेंटेनन्समध्ये 5%चा इन्क्रीज सुद्धा होईल. त्या इन्क्रीजला कॅल्क्युलेट करून जो टोटल आपला मेंटेनन्स एक्सपेन्स येईल ओव्हर द 20 इयर्स इज गोइंग टू बी 4,95,989. कॉस्ट ऑफ बाईंग द हाऊस, इंटरेस्ट आणि मेंटेनन्स जर का तुम्ही हे तिन्ही ऍड केलेत तर टोटल कॉस्ट ऑफ बाईंग द हाऊस इज 59,12,766. परंतु मित्रांनो लक्षात घ्या, 20 वर्षानंतर या हाऊसची किंमत इन्क्रीज होणार आहे. लेट्स अज्युम every year 8% increase is there in the house, price of house. याचा अर्थ असा आहे की 20 वर्षानंतर आपल्या या घराची व्हॅल्यू किती होणार आहे? 1,39,82,871 आणि आपण किती पे केलंय? फक्त 59,12,766. म्हणजे द नेट बेनिफिट ऑफ बाईंग अ हाऊस इज 80,70,106 रुपीज. चांगला बेनिफिट झाला नाही का? थांबा मित्रांनो, अजून आपल्याला रेंटिंग ऑप्शन बघायचं. चला मित्रांनो, लेट्स अज्युम की आपण जर का आपण स्वतःचं घर नाही घेतलं तर आपण रेंटनी जर का राहू तर आपला जो रेंट असणार आहे तो 10,000 नी असणार, 10,000. ओके. आणि हा रेंट जो की आपण पे करतो त्याच्यावरती आपल्याला HRA बेनिफिट सुद्धा भेटतो 20%चा. म्हणजे आपला इफेक्टिव्ह जो रेंट असणार आहे दॅट इज गोइंग टू बी 8,000 म्हणजे इयरली 96,000. आणि हा रेंट जे लँडलॉर्ड असतात ते प्रत्येक वर्षी वाढवत जातात आणि ते 10% नॉर्मली वाढतो. तर इफेक्टिव्हली ओव्हर द पिरियड ऑफ 20 years we will end up paying 54,98,400 in total rent amount. ओके. परंतु मित्रांनो, आपण 9 लाख रुपीज अपफ्रंट वाचवलेत, 1,50,000 रजिस्ट्रेशनचे आणि 7,50,000 डाऊन पेमेंटचे. करेक्ट. ते आपण आज इन्व्हेस्ट करू शकतो. आणि तेवढंच नाही तर आपण ईएमआय पे करणार होतो 18,820 आणि आता आपल्याला किती पे करायचंय रेंट? फक्त 8,000. म्हणजे आपण नेट किती पर मंथ वाचवतोय? 10,820 रुपीज बाय नॉट बाईंग अ हाऊस. जर का आपण या अमाऊंट्सला निवेश केला, से फॉर एक्झाम्पल आहे 12%, तर ही जी अपफ्रंट अमाऊंट आहे 9 लाख इट विल बिकम 86,81,664 आफ्टर 20 इयर्स. आणि ही जी 10,820 ची अमाऊंट आहे इट विल बिकम 54,69,156 आफ्टर 20 इयर्स. म्हणजे नेट बेनिफिट ऑफ रेंटिंग द हाऊस इज 86,52,420 रुपीज. ओके. आता मित्रांनो तुम्हीच मला सांगा, विच ऑप्शन इज बेटर? ऑफकोर्स रेंटिंग इज बेटर बिकॉज वी आर अर्निंग और वी आर सेव्हिंग मोर. तर मित्रांनो, आता आपण बघितलेला की जेव्हा आपण टोटल जे आपल्याला सेव्हिंग झाली होती बाय रेंटिंग अ हाऊस ती होती मेजरली बिकॉज ऑफ सेव्हिंग इन डाऊन पेमेंट अँड बिकॉज ऑफ सेव्हिंग इन मंथली रेंट अमाऊंट. कारण आपला ईएमआय अमाऊंट जास्त होता, रेंट अमाऊंट कमी. आणि ही जी टोटल सेव्हिंग होती याच्यातनं आपण काय मायनस केलंय? टोटल रेंट पेड ओव्हर दी 20 इयर्स. आणि तरी आपल्याला 86 लॅक्सचा बेनिफिट झालेला, विच इज बेटर वेन कम्पेअर्ड टू बाईंग अन हाऊस. परंतु मात्र मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सिच्युएशन रिव्हर्स सुद्धा होऊ शकतं. कसं? लेट्स अज्युम समजा इंटरेस्ट रेट ड्रॉप झाला तर बाईंग ऑप्शन फेवरेबल असेल किंवा तुमच्याकडे जर का डाऊन पेमेंट करण्याकरिता खूप स्पेअर कॅश असेल तर बाईंग ऑप्शन आपल्यासाठी एक चांगला अल्टरनेटिव्ह होऊ शकतो. मित्रांनो, आता तुम्हाला जी मी एक्सेल शीट दाखवली आहे या एक्सेल शीटला आम्ही कमेंट सेक्शन मध्ये पिन केला आहे ऑलरेडी. म्हणून तुम्ही सुद्धा जाऊन आपल्या स्वतःच्या कन्व्हिनियन्सच्या अनुसार आणि स्वतःच्या सर्कमस्टन्सेसच्या अनुसार तुम्ही स्वतःहून कॅल्क्युलेशन करू शकता आणि बघू शकता वेदर यू शुड रेंट ऑर बाय. तर आतापर्यंत तुम्हाला लक्षात आला असेल की बाईंग अ हाऊस हा एक इमोशनल आणि सोशल फॅक्टर याच्यात खूप जास्त असतात ॲज कम्पेअर्ड टू फायनान्शियल फॅक्टर. आम्ही काय सजेशन देतो की तुम्ही मॅथमॅटिकली कॅल्क्युलेशन बघा, तुम्ही आपले इमोशन्स, सोशल फॅक्टर्स यांना सुद्धा कन्सिडर करा, परंतु कुठलाही डिसिजन घेण्या अगोदर डीप अनालिसिस करा, लॉजिकली थिंक करा, फायनान्शियली थिंक करा आणि त्यानंतर तुमचे जे डिसिजन आहे ते घ्या.
तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड सबस्क्राईब. तुमचा कोण मित्र असेल, फॅमिली मेंबर्स असेल, रिलेटिव्ह असेल, जे घर घेण्याचा प्लॅन करत असाल किंवा ते रेंटवर राहत असतील किंवा तुम्हाला वाटतं की हे लोक या व्हिडिओमध्ये इंटरेस्टेड असू शकतात, तर त्यांना प्लीज नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला आणि या चॅनलला ग्रो करण्यात आपलं समर्थन द्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सायनिंग ऑफ. सी आदर्श जोशी. बाय बाय. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.